नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण वेगवेगळ्या बातम्यांचा. मंडळी, दिनांक 1 फेब्रुवारी म्हणजे उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि स्वाभाविकच पुढले काही दिवस अर्थसंकल्पावर विविध प्रकारच्या चर्चा होत राहतील. दरवर्षी अर्थसंकल्प सादर झाला की नवे नवे अर्थतज्ञ निर्माण होतात आणि प्रत्येकजण आपापली प्रतिक्रिया आपापल्या परीने देत असतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज म्हणजे दिनांक 31 जानेवारी रोजी सुरुवात झालेली आहे. अधिवेशनाची सुरुवात नेहमीप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होत असते, तशी ती झालेली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नेहमीच मीडियाशी बोलतात, आपलं अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरचं मत व्यक्त करतात. त्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी आपलं मत मीडियाशी, प्रसारमाध्यमांशी बोलून व्यक्त केलेलं आहे. माध्यमांचा वेग प्रचंड असल्यामुळे आपल्यापर्यंत ते वक्तव्य तसं आलेलं आहे. त्यातल्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे आज आपण मॅक कट्ट्यावर लक्ष वेधणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदी आपलं निवेदन देताना असं म्हटले की हे पहिलं अधिवेशन आहे, 2014 नंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे. 2014ला सत्तांतर झालं, सत्ता बदल झाला आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले. भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात स्थापन झालं. 2014 ते 2024 अशा कालखंडाकडे मोदींनी आपलं लक्ष वेधलंय आणि मोदींनी असं म्हटलं की हे पहिलं अधिवेशन आहे 2014 नंतरचं की ज्या अधिवेशनात विदेशी शक्ती मला दिसत नाहीत, त्या जाणवत नाहीत, त्यांच्या कारवाया कुठेही जाणवत नाहीत. ते असं म्हणले की साधारणपणे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर विदेशातून किंवा त्या विदेशी शक्तीतले भारत मित्र जे आहेत, म्हणजे जे अँटी इंडिया फोर्सेस आहेत, ते काही ना काही कारवाया करतात आणि अधिवेशनावर प्रभाव टाकून अधिवेशनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, देशात एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पंतप्रधान मोदी यांचा अंगुली निर्देश थेट हिंडेनबर्ग सारख्या कंपन्या ज्या अहवाल देत होत्या आणि ज्यात भारतीय उद्योजकांची बदनामी करण्याचा देखत प्रयत्न होता, जॉर्ज सोरोस ज्यांना जो बायडननी जाता जाता अमेरिकेचा सर्वोच्च बहुमान दिला, तो जॉर्ज सोरोस आणि कंपू म्हणजेच डीप स्टेट की जे सतत 2014 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या भारत विरोधी कारवाया आकर्षकपणे करतात. कधी त्या अर्थकारणाच्या निमित्ताने, कधी समाजकारणाच्या निमित्ताने, कधी संस्कृतीच्या निमित्ताने. म्हणजे उदाहरणार्थ महाकुंभच्या विरोधात सोशल मीडियात अभियान चालवणं आणि मग महाकुंभातला अव्यवस्था, त्या अव्यवस्थांवर बोटं ठेवली पाहिजेत, त्रुटी जाणवल्या पाहिजे, बरोबर आहे. पण जाणीवपूर्वक अशा प्रकारचे भारत विरोधी प्रचार करण्यात आघाडीवर असलेली विदेशातली मंडळी आणि त्या विदेशातल्या मंडळींचे भारतातले पाठीराखे हे दोघेही यावेळेस काहीही करू शकले नाहीयेत. याच्याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधलेलं आहे. मंडळी, खूप मोठी बाब आहे. अमेरिकेत सत्तांतर झालेलं आहे आणि बायडन, आणि नुसतं बायडन नाही तर ओबामा, हिलरी अशी जी एक परंपरा आहे जी अँटी इंडिया आणि प्रो इस्लामिक होती, आता ट्रम्प काही वेगळं करतील अशी आशा आहे. आणि त्यामुळेच ट्रम्पच्या येण्याने अमेरिकेतनं सुरू असणाऱ्या भारत विरोधी कारवायांना आळा बसू शकतो आणि त्याचाच परिणाम किंवा त्याचाच एक भाग म्हणून कदाचित हिंडनबर्गनी गाशा गुंडाळला असेल आणि त्याचा पुढचा टप्पा असं झाला असेल की यंदा अधिवेशनात, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना कोणालाही कुठल्याही प्रकारचं वक्तव्य, कुठल्याही प्रकारचा भारत विरोधी अहवाल असं काहीही आत्ता देता आलं नाही. त्यामुळे विदेशी शक्ती गप्प झाल्यामुळे इथले विरोधी पक्ष ठप्प आहेत असंच पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेलं आहे. आणि म्हणूनच मंडळी, अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींचं अभिभाषण होतं. ते राष्ट्रपतींचं अभिभाषण झालेलं आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल कुठल्याही विचारांचा किंवा पक्षाचा असो, पण राज्यपाल हा ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो, त्या राज्यात जो पक्ष सत्तेवर असतो त्या पक्षाची भूमिका आपल्या अभिभाषणात मांडत असतो. तेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणात असतं. राष्ट्रपती त्या सरकारची, कारण एका अर्थाने त्या सरकारचे ते प्रमुख असतात, त्यांची भूमिका मांडत असतात. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे म्हणले
की 2 दिवस वातावरण तापवता आलं नाही. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातनं किंवा विदेशातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं एक वेगळ्या प्रकारचा देशविरोधी वणवा भडकवता आला नाही. म्हणून द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती आहेत त्यांना टार्गेट तातडीने केलेलं आहे. त्यांचं भाषण हे बोरिंग होतं, तेच होतं, ते थकलेल्या होत्या, अशा प्रकारची तात्काळ भूमिका काँग्रेसनी घेतली. काँग्रेसच्या मित्रपक्षांनी तीच रीळ ओढलेली आहे. आणि म्हणून मंडळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे वक्तव्य आहे की पहिलं अधिवेशन आहे की ज्यात भारत विरोधी वणवा पसरवण्यात अपयश आलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि त्याचप्रमाणे विविध घटनांकडे पंतप्रधान मोदी यांनी अंगुली निर्देश केलेला आहे. एका अर्थाने विदेशातल्या शक्ती गप्प म्हणून विरोधक ठप्प, हाच मोदी यांच्या विधानाचा अर्थ आहे. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.